मालेगाव येथे एका 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली। या घटनेबाबत ऑल इंडिया पॅन्थर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करीत संबंधित नराधमाला फाशीच्या शिक्षेची मागणी केली। त्याचबरोबर मालेगाव चिमुरडी अत्याचार प्रकरणात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व महिला आयोग यांची भूमिका संशयास्पद असून याबाबत राज्याचे गृहमंत्री यांनी राजीनामा देऊन व महिला आयोगाने नुसत्या लग्न समारंभात जाऊन बुके देणे बंद करून महिलांसाठी काहीतरी ठोस करावे अशी मागणी दामिनी महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री शिर्के यांनी माध्यमाद्वारे बोलताना केली। मॅडम, आपण महिलांसाठी मोठं काम करताय, महिलांच्या योगदान आहे आपलं त्याबाबत। 4 दिवसापूर्वी मालेगावला एक दुःखद घटना घडली। 3 वर्षाच्या चिमुरडीचा बलात्कार करून खून करण्यात आला। या घटनेकडे आपण कसं बघता, याला जबाबदार कोण? सर्वप्रथम तर या घटनेवर आम्ही दुःख व्यक्त करतो की अतिशय दुर्दैवी घटना आहे की 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि तिची हत्या केली जाते। आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याला पोलीस प्रशासन, गृह खाते जबाबदार आहे। जर 3.5 वर्षाची मुलगी आमची सुरक्षित नसेल, या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। आणि इथं जर आमच्या मुली बाळी, आमच्या महिला सुरक्षित नसतील तर तुमच्या व्यवस्थेवर आम्ही बोट ठेवल्याशिवाय राहणार नाही। आपण आज बघतो की या घटनेला घडून 4 दिवस झाले, पण ना याच्यावर मुख्यमंत्र्यांची काही प्रतिक्रिया आली आहे, ना महिला आयोगाची प्रतिक्रिया आली आहे। मग काय महिला आयोग नुसता मेकअप करून लोकांच्या लग्नामध्ये बुके देण्यातच बिझी राहणार आहे का? या मातेचं जे दुःख आहे, तिचा जो आक्रोश आहे, तो तिथे जाऊन त्यांचं सांत्वन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जो आरोपी आहे त्याला तत्काळ फाशी देण्यात यावी अशी आमची दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने मागणी आहे। येणाऱ्या काळात जर महाराष्ट्रातील महिला अत्याचार थांबले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं करू। आणि गेल्या अनेक वर्ष माझी मागणी आहे की महिलांना शस्त्र परवाना द्यावा, खरंच द्यावा। जर आज त्या मातेचं दुःख आम्ही पाहिलं आहे, आज 3.5 वर्षाचा मृतदेह ज्या माऊलीने आपल्या बाळाला जन्म दिला, तिच्या हातात तो मृतदेह येतो आणि तिथला जो आक्रोश होतो बघून अतिशय मन सुन्न होतं। लाज वाटली पाहिजे या मुख्यमंत्र्यांना, यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी माझी मागणी। याबाबत मुख्यमंत्री, जे गृहमंत्री ही पदही त्यांच्याकडे आहे ते, आणि जसं आपण आता उल्लेख केलाय, महिला आयोग यांनी एक शब्दही काढलेला नाही, कसं बघायचं? महिला आयोग VIP प्रकरण असलं ना, तिथे तात्काळ प्रतिक्रिया देतात। गरिबांचे लेकरं मरतायत ना, मरू द्या, आम्ही इकडे आमच्या कार्यक्रमात बिझी राहू, इलेक्शन मध्ये बिझी राहू, बिहार मध्ये आम्ही जिंकलो त्याचा जल्लोष साजरा करू, पण इकडे गरिबांचे मुर्दे पडतायत, लोकांच्या माय बहिणी, मुलं बाळ मरतायत, याच्याकडे कोण बघेल? मुख्यमंत्री, तुमच्याकडे गृह खाते आहे, जर तुम्ही पूर्ण वेळ गृह खात्याला देऊ शकत नसाल तर तुम्ही राजीनामा द्यावा। आणि अतिशय खेदाची गोष्ट आहे की एवढी दुर्दैवी घटना घडल्यावर सुद्धा तुमची प्रतिक्रिया येत नाही। खरंच तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात का? ज्या लाडक्या बहिणींवर तुम्ही निवडून आला, तुमचं सरकार ज्या लाडक्या बहिणींना राहिला, त्याच लाडक्या बहिणीची ही एक मुलगी आहे, हे विसरले आपण पाहिजे नाही पाहिजे। डॉक्टर मुंडेंच्या बाबतीत जो दुर्दैवी प्रकार झाला त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता। महिला आयोगावर ज्यावेळेस आरोप करण्यात आले होते, महिला आयोगाच्या अध्यक्षांना राग आला होता। असं वाटतंय का महिला आयोग झोपेत आहे? नाही सर, महिला आयोग झोपेतच आहे। महिला आयोगाला जितकं गांभीर्याने काम करायला पाहिजे तितकं गांभीर्याने ते काम करत नाहीये आणि आरोपी सुद्धा यांच्यावर कडक कारवाई होत नाहीये। या देशाचे कायदे कडक झाले पाहिजे। जोपर्यंत आरोपींना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही। आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुमचे उत्साह भरपूर, आता आनंद उत्साह जल्लोष बंद करा आणि महाराष्ट्रामधील महिलांच्या सुरक्षेवर कारवाई करा, अन्यथा येणाऱ्या काळात महिला तुम्हाला रस्त्यावर चालू देणार नाही, हे तर येणारच।